साईनाथ कोकरे मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी उसळी घेतला, थोडासा गुडलेन स्पॉट वरनं एक खांद्याचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाते सरळ यष्टेक्षक शेखरच्या हातामध्ये. कोणती धाव मात्र मिळत नाहीये. ज्या प्रकारे मगाच्या षटकामध्ये ज्यांनी गोलंदाजी तिथे थांबवली होती तिथूनच मला वाटतं सुरुवात केली आहे साईनाथने. आता मात्र थोडासा एलिगंट बरा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता सुधीरचा, मात्र चेंडू अडवला जातोय. अर्थातच गली क्षेत्रामध्ये जिथे दीपक झोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, मोठ्या खेळाडूंच्या नावासोबत म्हणतात ना एक अनुभव या ध्रुवी 11 कडे पाहायला मिळतोय. निश्चितच कमकुवत बाजू थोडीशी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रशांत सर, तुम्ही गोलंदाजीची बाजू थोडीशी आमची विकनेस आहे, मात्र तुमच्याच या संघामध्ये एक असा गोलंदाज जो 3 धावांचं षटक टाळता येतो तोच गोलंदाज सुद्धा आहे ना. आणि इथे मात्र फटका हवेत आहे, झेल होऊ शकतोय जर तिथे फिल्डर तैनात असेल आणि इथे कोणतीही चूक करत नाहीये. इथे मात्र कर्णधार महेंद्र जांगळे अर्थातच राजापूरचा पोलाड इथे मात्र झेल टिपतोय. गडी बाद झालाय, गडी क्रमांक 2 आणि बाद झालाय अर्थातच राजेश. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतले तळवडे संघाचे. तर अजूनही एका अनुभवी खेळाडूचं मैदानाच्या आतमध्ये आगमन होताना आपण पाहतोय. अर्थातच गणेश कोकरे, बऱ्याच वर्ष वर्ली संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर वाहणारा हा खेळाडू आता मात्र तळवडे संघाच्या बाजूने उतरतोय. काय इथे अजूनही क्रिकेट आपल्या अंगामध्ये आता आपल्या हातामध्ये बाकी आहे का हे दाखवून द्यावं लागेल, आणि नक्कीच बाकी असणार. कारण गणेशला मी अगदी सुरुवातीपासून वळतोय, एक लढवय्या खेळाडू आहे. कारण जिद्द आणि चिकाटी भरलेला हा खेळाडू आपण पाहतोय बऱ्याच वर्ष. गोलंदाजी त्याच्या मार्फत सध्या पाहायला मिळत नाहीये, परंतु एक वेगवान गोलंदाज अगर वर्ली संघाचा जर कोणी असेल तर तो हा गणेश कोकरे होता. तिथे मात्र सर त्याच वर्ली संघाकडनं पाहताना प्रशांत सर, तुम्ही सुद्धा वर्ली संघाकडनं खेळायचा आणि त्याच वर्ली संघाचा उल्लेख आला म्हणून त्याच एका संघाकडे तो एक गोलंदाज फिरकीपट्टू होता, त्याचं नाव आठवत नाही, परंतु 2009-10च्या काळामध्ये मी त्याला पाहिलं. अगदी 4 धावा जरी असल्या ना तरी तो डिफेंड करायचा. पहिला चेंडूवरती गणेश इथे येतोय आणि गणेश तंबूत परतोय. निराश पावलांनी परतावं लागतंय. संघ अडचणी तळवडे संघाचा सापडला जातोय, मात्र अजूनही आशा संपलेल्या नाहीयेत. जरी 3 गडी बाद झाले जरी असले ना तरी अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. धावांचा विचार केला तर धावा झाल्या आहेत 8, गडी मात्र बाद झाले 3. विवेक झोरे मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. सतसत विवेक बुद्धीने इथे फलंदाजी करावी लागेल, कारण संघ जरी अडचणीत असला ना तरी इथूनही आपण संघाला बाहेर काढू शकतो हे मनामध्ये विचार आणावे लागतील. हा स्वतःच्या मनाला एक प्रश्न सांगावा लागेल की संघ जरी अडचणीत आहे तरी मी इथून त्या संघाला बाहेर काढू शकतो, आणि म्हणूनच मी या संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये खेळतोय ना. आणि ज्या ज्या वेळी अशा कठीण परिस्थितीमध्ये जर एखादा खेळाडू त्या संघाला बाहेर काढतो ना, तिथूनच खऱ्या अर्थाने त्या खेळाडूचं नाव मोठं होतं. आणि हे कार्य आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी सरांनी बऱ्याच वेळा आपल्या भारतीय क्रिकेटसाठी केलं. अशक्य प्राय वाटणारे विजयांना त्यांनी विजय मिळवून दिले, आणि म्हणूनच ती शक्ती, ती ताकद, ती खेळ तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. धावा झाल्यात त्या 9. षटक क्रमांक 2 चालू आहे. या षटकाचा जरी विचार केला तर अजूनपर्यंत 2च धावा दिल्या साईनाथने. मगाच्या सामन्यामध्ये 3 षटकांचं 3 धावांचं षटक, आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. वाह, वेल बॉल्ड यार साईनाथ कोकरे. बोल झाली, षटक संपतंय. 2 गडी मिळवत 2च धावा या गोलंदाजांनी इथे मात्र खर्च केला. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण साईनाथ कोकरे सारखा अगदी अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कशी गोलंदाजी करायची असते, कसे विविधतेने गोलंदाजी करायची असते हे दाखवून देताना. वाह,